कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने तिला मंडीतून तिकीट दिले आहे. निवडणुकीपूर्वी कंगना रणौत सोशल मीडियावर विरोधाला सामोरे जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कंगना रणौत गोमांस खात असल्याचा दावा केला आहे. हे वक्तव्य समोर आल्यानंतर कंगना नेते निराधार असल्याचे म्हटले आहे. स्पष्टीकरण देताना कंगनाने म्हटले आहे की ती गोमांस किंवा रेड मीट खात नाही. कंगना रणौतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटर वर लिहिले आहे, मी बीफ किंवा कोणत्याही प्रकारचे रेड मीट खात नाही. माझ्याबद्दल अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहेत ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. मी अनेक दशकांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार करत आहे आणि आता अशा डावपेचांनी माझी प्रतिमा डागाळू शकणार नाही. माझे लोक मला ओळखतात. त्याला माहीत आहे की मी अभिमानी हिंदू आहे आणि कोणीही त्याची दिशाभूल करू शकत नाही. जय श्रीराम. 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की एकदा कंगनाने स्वतः बीफ खाल्ल्याचे सांगितले होते. रॅलीत त्यांनी असा दावाही केला की कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बीफ खाल्ल्याचा उल्लेख केला होता. तरीही भारतीय जनता पक्षाने तिला लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणूक लढवत आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कंगना शेवटची 2023 मध्ये आलेल्या तेजस चित्रपटात दिसली होती. आता कंगना लवकरच 14 जूनला प्रदर्शित होणाऱ्या इमर्जन्सी या चित्रपटात दिसणार आहे. कंगना रणौत या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिकाही आहे. या चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.